नमस्कार, मी चित्रलेखा श्रीमंत ढोले। आता जिल्हा परिषद निवडणूक 2026 72 काटी लाखेवाडी गटामध्ये श्रीमंत पोपट ढोले हे जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांची मी पत्नी आहे, तसेच लाखेवाडी गावची लोकनियुक्त सरपंच आहे। आता मला सांगायला आनंद होतो की सरांना उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचे आणि जनतेचे मनापासून आभारी आहे की त्यांनी ज्या विश्वासाने सरांना उमेदवारी दिलेली आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्याला जनतेची साथ मिळणार आहे। आणि विजय झाल्यानंतर सर आपल्या ग्रामीण भागातील लोकांचे मग त्यांच्या बेसिक अडचणी, रस्ते, लाईट, पाणी, तसेच शेतकऱ्यांचा बाजारभाव असेल, उत्पन्नामध्ये वाढ असेल, महिला सक्षमीकरणाबद्दलची काही धोरणं असतील, यासाठी सर नेहमीच विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहेत। आणि सरांकडे विकासाची विजन आहे। तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय भरणे साहेब यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हे नक्कीच मार्गी लागणार आहेत। मामांनी आतापर्यंत तालुक्यात चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 5,500 कोटींचा निधी देऊन विकास केलेला आहे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचाही विकासाचं धोरण आपल्याला माहीत आहे। ही समीकरणासमोर येत असताना आपण नक्कीच विकासाच्या मुद्द्यावरतीच आपण पुढे जाणार आहोत आणि सरांच्या माध्यमातून काटी लाखेवाडी गटामध्ये चांगल्या पद्धतीचा सर विकास करतील। ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतील। आता आनंदाची गोष्ट अशी आहे की दोन्ही गट एकत्र झालेले आहेत, त्यामुळे भरणे मामा आणि आपले हर्षवर्धन पाटील भाऊ यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये एक एकी निर्माण झालेली आहे आणि जे काही मतभेद किंवा वैचारिक मतभेद असतील ते दूर झालेले आहेत। त्यामुळे दोन्ही एकत्र आल्यामुळे तालुक्याचा विकास आता एक चांगल्या पातळीवर येऊन पोहोचेल अशी एक आशा मनाला बाळगते मी आणि या दोघांच्या माध्यमातून एक तालुका चांगल्या विकासाची उंची गाठणार आहे आणि या सर्वांचा फायदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला नक्कीच होणार आहे। या माध्यमातून एवढं सांगू इच्छिते आणि संपूर्ण जनतेला मी एवढंच आव्हान करेन की माझं आपलं स्वतःचं जे मत आहे ते आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार 72 काटी लाखेवाडी गटाचे उमेदवार श्रीमंत पोपट ढोले सर यांना द्यावं आणि सेवा करण्याची, विकास करण्याची संधी द्यावी। सर